चित्राज लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही आलो आहोत आज गावी, म्हणजे माझ्या माहेरी कोकणात. तर मी तुम्हाला दाखवते इकडे कसं आहे ते. हे आहे अंगण आणि पाऊस पडल्यामुळे थोडा पसारा आहे. इकडे कोकणात पाऊस पडतोय तर सगळं काम चालू आहे त्यामुळे. आंब्याची साठ. हा बोला ना. आतमध्ये थोडा घरामध्ये पसारा आहे तर मी तुम्हाला नंतर दाखवेन घर. आता मी तुम्हाला फक्त तर बाहेरचं असं दाखवते. इकडे आमची खोप आहे. खोप लाकडं ठेवायची. आणि ते नारळाचं झाड, परत पांढरी जी बोंड असतात ना त्याचं झाड आहे हे. आणि हे आहे ते सुपारीचं झाड आहे. आणि पूर्वी ते आम्ही आंघोळ करायचो बाहेर. आणि बघा अशी पांढरी बोंड असतात ना, ती बोंडाचं झाड आहे. आणि हे आंब्याचं झाड वरती. हे समोर आहे ते आमचं वॉशरूम आहे. आणि हे कलबाचं झाड आहे. लहानपणी आम्ही इथे खूप मजा करायचो, खेळायचो वगैरे. हे आमचं फणसाचं झाड आहे. बरक्या दिसतात फणस लागलेले. हा सर्व आहे तो आमच्या घराभोवतीचा परिसर आहे. आणि अशी खुल्लं असल्यामुळे पूर्ण वारा खेळता आहे. आणि आज आमच्याकडे पूजा आहे, वर्धापन दिन आहे. तर आज आम्ही आलो आहे. असू अजून 4-5 दिवस. तर मी जे जे काय काय असेल ते मी तुम्हाला दाखवेनच. तर तुम्ही व्हिडिओ पहा कोकणचा आमचा व्लॉग जो माझा असेल तो. आणि मुंबईपेक्षा तर आहे ना गावाला खूप भारी वाटते. म्हणजे खूप गरम पण नाही होते, हवा पण आहे. आपलं झाडं असल्यामुळे हवा खेळती आहे आणि गार वारा आहे. आबोलीची फुलं काढतोय आता आम्ही. हे आमच्या गावी, आमच्या आधी गावी आलं आणि काळं झालं. असं दे. उन्हात पण जास्त फिरते ना. प्लास्टिकचे गजरे झाले ना. पण आबोलीचा गजरा टिकतो ना 2-3 दिवस चांगला. सुकला तरी चांगला दिसतो. सुकला तरी चांगला दिसतो. आपला मोगऱ्याचा कसा लगेच हे होतो, संध्याकाळपर्यंत काळा पडतो. मी आणि बहिणी काकीसाठी चाफा पण आणलेला. हां
चाफ्याचा वास पण हा गजरा, ह्याचा गजरा आहे ना, ताजीच फुलं वाटतात 2-3 दिवस झाले तर. भाईंचे ते आले कळा आले, एक फुललेलं बंटीने पूर्ण फुललेला घेतलेला. हे काय आहे? बी छोटी फुलं. हे काय काय माहिती. वांग्याचं फूल असं पडलं आणि हे वांग आले त्याला. भाजीचं नाही बदली वाचून किती भारी आहे. मस्त वाटतं ना, लाईट एकदम पिंक कलरचा, पण दिसताना व्हाईट दिसतं वाटतं. गजऱ्यासाठी मस्त अशी आबोलीची फुलं काढली. टोमॅटो. लागले नाहीत ना. गावच्या देवळामध्ये वर्धापन दिन होता, त्यासाठी मस्त असं तयार होऊन मी देवळात जायला निघाले होते. तर आता आम्ही चाललो आहोत पूजेला आणि मी असं छान अशी साडी नेसली, गजरा विजरा लावल्या, आबोली काढलेली त्याचा. आता आम्ही जातोय. तर आता आम्ही मंदिरातून येऊन चांगले फ्रेश वगैरे झाले, मस्त मस्त फोटोसुद्धा काढले आणि आता आम्ही चाललो आहोत तळीवरती आमच्या. तर आमच्या तळीवरती जाताना अशी घाटी लागते, तुम्हाला दाखवते. तिथे आम्ही पाणी आणायला जातो, पियायचं पाणी, कपडे धुवायला वगैरे. तसं तळीवर अशी घाटी आहे, घाटी उतरत उतरत आम्ही खाली उतरतो आणि आजूबाजूला पूर्ण अशी झाडी आहे. चढताना चांगली फाशी फुटते. चढताना काय नाही वाटत ना. हे आहे आमचं पियायची तळी आहे, पियायचं पाणी आहे. हे बघा, एकदम स्वच्छ आणि निथळ पाणी आहे. तिकडे मुशी आहे, तिकडनं आम्ही पाण्याचं हे करतो, गाळणीने गाळून भरतो आणि पाणी पियायला गेलात ना ते एकदम असं थंडगार पाणी आहे. त्या साईडला कपडे धुवायच्या पाण्याचं तळी आहे. त्या साईडला विहीर आहे.
बघायला लावू नको ग ऐसा नाही करणे का बंद केला चल चल बंद केला अगं जाई घे हा घेते नाही बघ जोश जोश से जाओ काय मुरड्यात चालतंय. तू घेल ना ताई मग कळेल तुला. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चित्राज लायब्ररीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.